तुम्ही जर समजून घेणार नसाल, पण हवा बदललीये. त्यामध्ये इथल्या सभेला परवानगी मिळू नये म्हणून तुमच्या लोकल पोलिसांना दम देतात. पहाटे 5 ला परवानगी दिली. त्यांनी मला सांगितलं दादा 5 ला परवानगी मिळाली. त्यांच्या काकांनी पहाटे 5 ला परवानगी दिली होय. ही काय पद्धत आहे? लोकशाही आहे. मी सभा घेतो, त्यांनी सभा घ्यावी, माझ्या प्रश्नाला उत्तर द्यावी. काय बिघडलं? अहो माझ्या लाडक्या बहिणीनं तर आता फतवा काढलाय, रात्री 10 ते सकाळी 6 झाडलोट शहरातली करावी. अरे इथं बिबटे येतात, माझ्या बहिणींनी काय बिबट्याला सामोरं जावं? बिबटे यायला लागलेत ना. मी खोटं नाही बोलणार. जुन्नर, खेड, आंबेगाव फार आता आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये शिरलेत, चरोलीत आहेत. आणि ह्यांच्या सुपीक डोक्यात माझ्या बहिणींना 10 वाजता रात्री या आणि झाडलोट करा. तुमच्या घरातल्या महिलांना 10 ते 6 काम करायला लावाल का? तुमच्या घरात आया बहिणी आहेत का नाही? ही कुठली पद्धत? 25 वर्षात मी किंवा माझ्या सहकाऱ्यांनी ते केलं नव्हतं. लाडक्या बहिणींनो, माझ्या भावंडांनो, मी आवाज चढून बोलतो कारण माझं काम बोलतंय, माझं नाणं खणखणीत आहे, कुणाच्या बापाचा मिंधा नाहीये. त्यामुळं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की परवानगी राष्ट्रवादी पार्टीला मिळत असलेला हा जो प्रतिसाद बघून त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागलेली आहे. आता जर हे लोक गुंडगिरी करतात, त्यांची गाठ जनतेशी आहे. उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे अजित पवार फक्त जनतेचं काम करतो. पहाटे उठतो, सकाळी 6 वाजल्यापासून जनतेने दिलेल्या कामात असतो. कुणाच्या कामात नाक खुपसत नाही. पण एकदा का कोणी माझ्या कार्यकर्त्याला डिवचलं, तर माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला, तर हा अजित पवार त्याला असा का फरंदाज डाव घालून फिरून फिरून फेकून देईल की पवाराची औलाद सांगायचं. यांनाच काय डाव माहितीत का? अरे मी तर महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा 12 वर्ष अध्यक्ष आहे. मला घुटनाचित कसं करायचं ती माहिती आहे. कसा घुटनाचित? अरे बाबांनो, कशाला बोलायला लावता? याच्यामध्ये याच ठिकाणी 16 जानेवारीला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर याच ग्राउंडवर आम्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विजयी सभा त्या ठिकाणी घेणार आहोत. आणि पिंपरी चिंचवडकरांना या राक्षसी भ्रष्टाचार आणि गुंडगिरी संपवण्याच्या करता मला सगळेजण घड्याळाच्या चित्रावर शिक्का मारणार आहेत. त्यांच्या मनात इतके दिवस खतखतत होता, पण पर्याय दिसत नव्हता. आता आमच्या रूपाने पर्याय दिसला. आमची अनेक भावंड आम्हाला जोडली गेली. अनेक राजकीय पक्षाचे सहकारी आमच्या बरोबर आले. त्यांनाही वाटतं की ह्याच्यात कुठं ना कुठं बदल झाला पाहिजे. आणि त्यामुळं माणसाला माणसं जोडली गेली. आणि ह्या पद्धतीचं एक परिस्थिती निर्माण झालेली आहे. तुम्ही सगळ्यांनी मला 25 वर्ष साथ दिली. त्यातून आपण अनेक स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि हे शहर एक उत्तम शहर बनवण्याचा प्रयत्न केला. परंतु ही ओळख आपण या शहराची निर्माण केली. आता सर्वांनी 25 वर्ष माझ्यावर जो विश्वास टाकलेला होता, त्यामुळे मी करू शकलो. आणि आता ह्या 9 वर्षात यांनी या शहराचं राख रंगोळी, कर्जबाजारी, भ्रष्टाचार, सगळी दम दाटी. अहो कायकांना तर सांगितलं तुम्ही फॉर्म भरायचा नाही. अरे ही कुठली पद्धत? काढून घे, नाही तर तुझ्याकडे बघून घे. अरे काय बघून घे? ह्या जे गोष्टी चालतात आणि हे भोसरीत जास्त चालतंय. भोसरीकर कसं खपून घेतात ह्या काय झालं? हा बिबट्या बरोबर लांडगे पण आले. अरे ते लांडगे खूप आहेत, यायला त्यांची मतं आपल्याला पाहिजेत. आपले उमेदवार पण आहेत, अनुराधाताई सुशील लांडगे. ती इथनच माझ्यावर डोळे वटारते. आणि ती सुशील पण तसाच करतोय. त्याच्यामुळं सगळे लांडगे एका माळेतले मणी नाही. आंबा एखादाच नासका असतो,
पण तो वीज जर तो काढला नाही ना, अख्खी आडी ती नासून टाकतोय. आता 15 तारखेला तो नाचका आंबा काढायची वेळ आली आडीतला, आणि बाकीची आडी आपल्याला चांगली ठेवायची आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. माझी विनंती आहे, तुम्ही करा. मी काय पद्धतीनं आता बारामती केली, जरा जाऊन बघा, पाहुणे रावळे असले तर. अशा पद्धतीनं हे जे काही काम इथं चाललेलं आहे, त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आळा घालण्याचं. काही काही जण शेवटच्या क्षणी, आता इथला 5 नंबर प्रभाग आहे ना, तिथं आमचा अतिशय मजबूत नेता होता, आहे अजित गव्हाणे. तेव्हा का टाळ्या वाजवत आहेत. पण गडी यावेळेस म्हणला, नाही दादा, मी आता विधानसभेला उभं राहिलेलो, आता मी खाली कसा येऊ, मी आता खाली येऊ शकत नाही. त्यांनी उभं राहायचं नाही ठरवलं की ती आमची गोपण्याची अनुराधा तिकडे निघून गेली. देवीदास 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 देवीदास, त्याच्या नावात देवी पण आहे, दास पण आहे. इतर वेळेस दादा मी तुमचा, दादा मी तुमचा. आता काय झालं, ती गेला की जालिंदर, ऐ दादा मी हाय तुमचा. अरे बारीक हो बारीक हो, ऐ दादा. ती पण गेला. पण ह्यांना दाखवून द्या, हे सत्य करता तिकडे गेले. ह्यांना असं वाटलं की हे एवढं खाताय, आपल्याला काही थोडंफार मिळालं तर. हे शहराचा विकास करायला गेले नाही. ह्यांना दिसत नव्हतं का हे शहराचं वज वाटोळं चाललंय. आता ह्यांना अजिबात त्यांच्या खुणा दाबायच्या नाही. आता दाबायचं ते घड्याळ दाबायचंय, आणि ह्यांना दाखवायचंय तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडलं ना, आम्ही तुम्हाला सोडलं. तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होता म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी होतो. हे तुम्ही उद्याच्या 15 तारखेला त्या ठिकाणी दाखवायचंय. अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. माझ्या पिंपरी चिंचवडकरांनो, खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, परंतु मला आता तिकडं फुगे आपल्या दापोडीला पण सभेला जायचंय, आणि ते करून मला प्रेस कॉन्फरन्स घ्यायची. पण माझ्या लाडक्या बहिणींनो, आज फेट्यामध्ये अशा का रुबाबदार दिसताय. याला लग्नात तुमचा नवरा इतका रुबाबदार दिसला नाही, एवढ्या रुबाबदार तुम्ही दिसताय. आपण खुश व्हा. त्याच्यामुळं घरी गेल्यावर सासू असेल तर तिला दृष्ट काढायला लावा, नसेल तर कुठल्या वडीलधारीला दृष्ट काढायला लावा. कारण ह्या आमच्या रग राणगिणी आहेत. तुमच्या जोरावर आम्ही समाजकारण, राजकारण करतोय, आणि ह्या पद्धतीनं आपण आम्हाला साथ द्या. बांधवांनो, तुम्ही मला साथ द्या. नाही, आणि यश आपलंच आहे हे आपण विसरू नका. अशा पद्धतीनं मी आवाहन करतो.